नमस्कार. आपण पाहताय लोकसंवाद न्यूज आणि मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे. मित्रहो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नुकतंच संपूर्ण देशामधल्या 5 राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक वरवर जरी 5 राज्यांची असली तर भविष्यातल्या फार मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी आहे ती. आणि म्हणूनच काल परवा झालेल्या या निवडणूक आणि त्याच्या निकालाच्या अनुषंगानं आपण काहीसं विश्लेषण करणार आहोत. आणि आजच्या या विश्लेषणामध्ये माझा फर आहे तो सगळ्यात गाजलेली आणि अत्यंत महत्त्वाची असलेली, राजकीयदृष्ट्या देशाच्या पटलावर जिचा प्रभाव नक्कीच असणार आहे अशा राज्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. आणि ते राज्य आहे पश्चिम बंगाल. मित्रहो, पश्चिम बंगालचा जो निकाल लागला तो निकाल निश्चितच धक्कादायक होता आणि आश्चर्यकारकसुद्धा होता. काही लोकांच्या मध्ये हे स्वाभाविक होतं. अनेक जे काय निवडणूक जे पोल होते त्याच्यामध्ये BJPची सत्ता येणार पश्चिम बंगालमध्ये असं बहुतेक अनेक पोल कंपन्यांनी दिलेलं होतं. परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांना असं वाटत होतं की पुन्हा एकदा कदाचित ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होऊन आणखी एक नवा इतिहास घडवतील. पण झालं उलटं. जो निकाल लागला त्या निकालामध्ये BJPनं 207 जागा घेऊन प्रचंड यश मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसला फक्त 80 एवढ्या जागेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. अर्थात 80 या जागा तशा कमी नाहीत, परंतु राजकारणाच्या हिशोबामध्ये त्या नक्कीच कमी आहेत. एक तर या संपूर्ण या निवडणुकीचं विश्लेषण करताना आपल्या लक्षात येईल की पश्चिम बंगालची निवडणूक जाहीर झाल्यापासून सतत गाजत आलेली आहे, वाजत आलेली आहे, किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर वादग्रस्त झालेली आहे. आणि या वादग्रस्त होण्याचं खरं कारण जर काय असेल तर मतदार यादीचं पुनरावलोकन आणि निवडणूक आयोग पश्चिम बंगालचा, या 2 कारणामुळं पश्चिम बंगालची निवडणूक सतत वादग्रस्त होत गेली. पण त्याही पलीकडं प्रक्रिया ही न थांबणारी होती. त्यामुळं गाडी पुढं जाणार होती आणि ती निवडणुकीची प्रक्रिया पुढं गेली आणि निकाल आपल्या समोर आहेत. 207 जागा जिंकून पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये आता भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आहे. 294 सीट आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा 6 सीट तिथं जास्त आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की पश्चिम बंगाल राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे. मित्रहो, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जी काही सत्तेचं गणित आपण बघितलं तर 34 वर्ष कम्युनिस्ट पार्टीची सत्ता होती. त्यामध्ये ज्योती बसू यांचं मुख्यमंत्रीपद 25 वर्षाचं होतं. ते इतके पॉवरफुल नेते होते आणि संपूर्ण देशामध्ये इतके वंदनीय आणि आदरणीय होते की हे जो 3ऱ्या आघाडीचा प्रयोग झाला होता त्यावेळेला ज्योती बसूंना पंतप्रधान करण्याचा निर्णय झाला होता. परंतु ज्योती बसूंनी पंतप्रधान पद नाकारलं आणि पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपदच मान्य केलं. म्हणजे पश्चिम बंगालची माणसामध्ये राज्यप्रेम, राज्यास्मिता, बंगलाप्रेम प्रचंड असल्यामुळं ज्योती बसूंनी बंगाल सोडलं नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी की 34 वर्षाची कम्युनिस्टांची सत्ता ममतानं उद्ध्वस्त केली आणि ममता बॅनर्जी 2011 साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आणि ते 15 वर्ष सत्तेमध्ये राहिल्या. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मान मिळवला. पण याच्याही गमतीचा भाग असा आहे की या सगळ्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग कसा लागला त्याचं विश्लेषण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं पाहिलं तर BJPनं 2011 साली पराभूत झाल्यानंतर 2014 पासून पश्चिम बंगालमध्ये अगदी पद्धतशीर नियोजन केलं. अगदी बूथपर्यंतची बांधणी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं केली. संघटनात्मक बांधणी, हिंदूंचं संघटन, तो तर विषय BJPचा श्वास आहे.
त्यामुळे हिंदूंचं संघटन, महिला मतदारांना कसं आकृष्ट करता येईल त्याचं नियोजन आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती ममता बॅनर्जी गव्हर्नमेंटला कसं लक्ष करता येईल या दृष्टीनं सातत्यानं आखणी केली आणि काम सातत्यानं 14पासून सुरू आहे. कालच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकांची झालेल्या मतांची विभागणी. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षाबरोबर आणखी काही छोट्या छोट्या पक्षांमध्ये अल्पसंख्याकांच्या मताची विभागणी झाली. त्याचं नुकसान ममता बॅनर्जीला झालं आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. आपल्याला आश्चर्य वाटेल की प्रचारामध्ये नरेंद्र मोदीपासून ते BJPचे सगळे लोक म्हणत होते की ममता बॅनर्जीला पराभूत करा. पण राहुल गांधी एक असे प्रचार करत होते की राहुल गांधींनी प्रचारात मुख्य मुद्दा होता की ममता बॅनर्जी पराभूत झालेल्याच आहेत. म्हणजे काँग्रेससुद्धा ममता बॅनर्जीच्या बाजूला नव्हती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो व्हायचा तो झाला आणि ममता बॅनर्जींचा पराभव झाला. याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व ह्याही गोष्टीला अतिशय महत्त्व आहे. एक मोठं स्टेट असल्यामुळं मोदीसारखा एक शक्तिमान नेता अत्यंत इमोशनल अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी या प्रचार यंत्रणेमध्ये नेहमीप्रमाणेच सहभाग घेतला. अँटी इन्कम्बन्सीचा एक मोठा परिणाम झाला. एक सत्ताविरोधी भावना लोकांची बनत असते. बदलाची लोक अपेक्षा करतात. आता बस झालं अशा पद्धतीचा लोकांचा एक कल बनतो आणि असणाऱ्या सरकारबद्दल एक वेगळी भावना निर्माण होत असते आणि त्याचाही परिणाम ममता बॅनर्जीच्या बाबतीत झाला. 15 वर्षाची सत्ता असल्यामुळं लोक म्हणायला लागले आता पास झालं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा ममता बॅनर्जींच्या संदर्भात तक्रारी सुरू झाल्या आणि या तक्रारीला कसं नेक्स्ट लेवलवरती नेता येईल त्या दृष्टीने BJPनं त्याचा पूर्ण फायदा घेतला. आणखी एक म्हणजे ममता बॅनर्जींचा स्वभाव. ममता बॅनर्जी जेव्हा सुरुवातीच्या काळात काही आक्रमक गोष्टी करत होत्या, संघर्षाची भूमिका घेत होत्या, अन्यायाविरुद्ध लढत होत्या, तेव्हा लोकांना कौतुक वाटत होतं, लोकांना बरं वाटत होतं. परंतु नंतर असं व्हायला लागलं की ममता या छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा लढतात, संघर्ष करतात, चिडतात आणि त्यातून त्यांचं जे वर्तन आहे त्या वर्तनातून त्यांचा एक अरोगन्स दिसून येतो, उद्धटपणा दिसून येतो, अहंकार दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा भावनिक उद्रेक करणं लोकांना आवडत नव्हतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट जर का असेल तर स्वकेंद्रित नेतृत्व ममता बॅनर्जींचं, आणि हे लोकांना नको होतं. लोक कंटाळले होते 15 वर्षात आणि त्यांनी BJPला साथ दिली. भाजपचा शिस्तबद्ध प्रचार, नियोजन आणि भाजपविषयीची त्यांच्या कार्यकर्त्यांची निष्ठा हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर संघटन हीच BJPची शक्ती आहे. वर्षानुवर्ष RSS आणि BJPचे कार्यकर्ते दुर्गम भागात सुद्धा काम करत आहेत. त्यांचं जाळं आहे कार्यकर्त्यांचं, निष्ठावंत कार्यकर्त्यांचं जाळं संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये आहे. तळागाळापर्यंत हे जाळं पोहोचल्यामुळं BJPला यावेळचा विजय सोपा झालेला आहे. आणखी एक गोष्ट की ही राज्याची निवडणूक असली तरी भारतीय जनता पक्षानं जो प्रचार केला तो राष्ट्रीय स्तरावरचा प्रचार केला. पश्चिम बंगालचं देशाच्या राजकारणामध्ये, राष्ट्राच्या राजकारणामध्ये कसं योगदान आहे हे सातत्यानं सांगून या बंगाल राज्यानं राष्ट्राबरोबर राहिलं पाहिजे, केंद्राबरोबर राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं जे कॅम्पेन केलं त्यालाही मोठं यश आलेलं दिसून येतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममताची जी मतदारांची शक्ती जी होती ती म्हणजे महिला आणि लाभार्थी मतदार. परंतु यावरच आघात घालण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं आणि त्यामध्ये त्यांना नक्कीच यश आलेलं आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळात मतदारांची मानसिकता आणि निष्ठा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. एकतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोक तत्वाबरोबर राहत होते. स्वातंत्र्यानंतरही जवळपास 50 वर्ष नेते आणि लोक तत्वाबरोबर, विचाराबरोबर प्रामाणिक होते. आज तसं राहिलेलं नाही आहे. निष्ठा अतिशय तात्पुरती आणि निसरडी झालेली आहे. पक्षाबरोबर निष्ठा नाही, तत्वाबरोबर निष्ठा नाही, काही नाही. संधी मिळेल तिथं आणि जसं जमेल तसं लोक आपल्या निष्ठा बदलत चाललेत आणि त्याचाही परिणाम म्हणून
भारतीय जनता पक्षाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये विराजमान झालेलं आहे. आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, आणि ती गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं कॅरिश्मॅटिक लीडरशिप. नरेंद्र मोदी हा एक करिश्मा असलेला नेता आहे. मी तर म्हणेन की पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या नंतर अशा पद्धतीचं कॅरिश्मॅटिक पर्सनॅलिटी असलेलं नेतृत्व भारतामध्ये लाभलेलं आहे, आणि त्याचाही परिणाम जबरदस्त झाला. त्यांची एक प्रचाराची स्टाईल आहे. नरेंद्र मोदी साहेब संवादातून प्रचार करतात. ते असं भाषणं करतात की लोकांशी बोलतायत, लोकांशी चर्चा करतायत, आणि त्यांची ही शैली लोकांना भावते. BJPनं सोशल मीडियाचा जबरदस्त वापर केला. रॅली योग्य ठिकाणी आणि पद्धतशीर त्याची रचना करण्यात आली. एक स्ट्रॉंग लीडरशिप म्हणून नरेंद्र मोदी देशात आहेतच, पण ते पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये लोकांना, जनतेला काहीतरी सांगून भावनिक साद घालत असतात. त्यांच्या आयुष्यातली वैयक्तिक एखादी गोष्ट सांगतात, एखादा अनुभव सांगतात, आणि ते लोकांना भावतं. विशेषतः सामान्य लोकांना आणि मध्यमवर्गीयांना नरेंद्र मोदींची ही शैली आणि ही स्टाईल नक्कीच भावते, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोक मोदींच्याकडं आकृष्ट होतात. राष्ट्रवाद ही विचारधारा आणि देशाची सांस्कृतिक ओळख, राज्याचा स्वाभिमान, अशा या सगळ्या विचारधारेची सांगड करून त्याचं एकत्रीकरण करून BJPनं प्रचार केला, आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर 15 वर्षापासून प्रभावी ठरलेला आहे. कालही, आजही आणि कदाचित उद्यासुद्धा नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असाच राहील, यात शंका नाही. मित्रांनो, की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावरती 8व्या मुख्यमंत्री आणि पहिल्या स्त्री मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी 15 वर्ष राज्य केलं. 71 वय असलेल्या ममता बॅनर्जी यांचा स्वभाव वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. असं असलं तरीसुद्धा ममतांचा पराभव त्यांनी स्वीकारायला मान्यता दिलेली नाही. त्यांची तयारी नाही आहे पराभव स्वीकारायची. मी राजीनामा देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. यामध्ये सुद्धा त्यांचा उद्धटपणा आणि आरोगन्स स्पष्टपणाने दिसतो. संविधानाप्रमाणे राज्यपालांच्याकडे अधिकार आहेत. आज त्यांची मुदत संपते. येत्या 2-4 दिवसामध्ये पश्चिम बंगालला नवा मुख्यमंत्री मिळेल. पण या निमित्तानं पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी जाता जाताही आपला आरोगन्स दाखवलेला आहे. 15 वर्षांची त्यांची सत्ता गेली, त्याबद्दल त्यांना वाईट वाटतं आहे. पण 34 वर्षाची CPMची सत्ता घालवली त्यावेळेला तर त्या आनंदी झालेल्या होत्या. मला पत्रकारांचं आणि टीकाकारांचंही आणि विरोधकांचं सुद्धा कधी गंमत वाटते की 34 वर्षाची सत्ता जाऊन ममता बॅनर्जी सत्तेत आले त्यावेळेला लोक आणि टीकाकार ममता बॅनर्जींचं कौतुक करत होते, आणि 15 वर्षाची ममता बॅनर्जी सत्ता गेली तर BJPवर अजूनही टीका चालूच आहे. असो, राजकारणामध्ये असंच चालत असतं. टीकाकारांचं काम आहे टीका करणं, त्यांचं ते चालू आहे. पण एक गोष्ट मात्र खरं की BJPला आणि नरेंद्र मोदींना तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढ्या स्ट्रॉंगपणानं BJP आणि नरेंद्र मोदी देश पातळीवरती सगळ्यात मोठा पक्ष आणि सगळ्यात पॉवरफुल पक्ष म्हणून पुढे येत आहे. या निमित्तानं मी एवढंच सांगेन की ममता बॅनर्जींच्या पराभवाच्या निमित्तानं एका युगाचा अस्त झालेला आहे, नव्या युगाची सुरुवात झालेली आहे. एवढं मात्र नक्कीच. आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज आणि मी प्राध्यापक मच्छिंद्र सकटे. जय भारत, जय महाराष्ट्र.